माझं एक छोटंसं दुकान आहे कॉस्मेटिक्सचं. एकदा सकाळी सकाळी तिथे एक बदक आलं. क्वॅक 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 करत म्हणालं, आजी. आजी म्हटली. ऐकल्याबरोबरच मला राग आला होता. त्याने विचारलं, आजी तुमच्याकडे साखर आहे का साखर? मी रागारागानेच त्याला सांगितलं, नाही आहे, चल जा. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते बदक आलं आणि क्वॅक क्वॅक करत मला म्हणायला लागलं, आजी सॉरी ताई, तुमच्याकडे साखर आहे साखर? तुला एकदा सांगितलं ना मी, आमच्याकडे साखर नाही, चल जा पळ. तो गेला निघून. तिसऱ्या दिवशी पुन्हा आला. पुन्हा मला विचारायला लागला, क्वॅक 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 क्वॅक, नाही, तुमच्याकडे साखर आहे साखर? मला आता इतका राग आला होता. त्याला म्हटलं, तुला एकदा सांगितलं ना, आमच्याकडे साखर नाही. आता जर तू पुन्हा आलास ना तर सुरीने तुझे तुकडे 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 करून टाकेल, समजला? चल जा, निघून जा इथून, पण. तो गेला. चौथ्या दिवशी पुन्हा आला दुकानात आणि मला म्हणाला, क्वॅक 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 क्वॅक, तुमच्याकडे सुरी आहे? नाही, आमच्याकडे सुरी नाही आहे. मग तुमच्याकडे साखर आहे साखर? ओ हो. मला इतका राग आला, समोरची पेन्सिल उचलली आणि त्याच्या मागे लागले. आता परत जर तू आलास ना दुकानात तर तुला बडवून काढून बघ ह्या पेन्सिलीने. बदक क्वॅक 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 करत धावत सुटलं आणि त्याच्या मागे हातात पेन्सिल घेऊन मी. संबंध रस्त्यावर ती बदक पुढे धावते, पाठीमागे मी धावते. त्या दिवशी रस्त्यावरच्या लोकांचं खूप खूप मनोरंजन झालं, पण परत मात्र बदक माझ्या दुकानात आलं नाही.